आयोजित केलं होतं. त्याचं मेनू कार्ड तुम्ही पाहिलं असेल. यात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. त्याच्यात रोटी सेक्शनमध्ये, इंडियन ब्रेड सेक्शनमध्ये काही पदार्थ होते. त्याच्यात एक होती बिस्कुट रोटी. मैदा, रवा, नारळ असे पदार्थ आणि त्याचबरोबर काही भारतीय मसाले वापरून ही बिस्कुट रोटी केली जाते. तर हा पदार्थ आपल्यासाठी केलाय अनिता शेट्टी यांनी. कसा करायचा हे बघूया आणि तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा. पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अनिता शेट्टी. मी आज तुम्हाला जी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्याचं नाव आहे बिस्किट रोटी. ते मँगलोरचे स्पेशल डिश आहे. खूप सोपे आणि झटपट रेसिपी आहे. चला तर माझ्या किचनमध्ये. बिस्किट रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कप मैदा, अर्धा कप रवा, 3 टेबलस्पून साखर, हळद, मोहरी, मीठ, उडद आणि थोडेसे कढीपत्ता आणि लाल मिरची. हे पीठ तयार करण्यासाठी गरम तेल. आता आपण बिस्किट रोटी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी पहिल्यांदा 2 कप मैदा घेते आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि हळद. आता आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि याच्यामध्ये मी आता एकदम तापलेलं तेल घालते, जेणेकरून ते एकदम खुशखुशीत होईल. थोडं गरम आहे तर पटकन हातातून न मिक्स करता मी स्पूनने करते पहिल्यांदा. आणि हे आता याला व्यवस्थित जरा मिक्स करून तेल सगळा पिठाला लागलं. हे आपण का करतोय, कारण ह्याने जे आउटर कव्हर बनवते ना मी आता ते खूप खुशखुशीत होईल. हे असं करून घेतलं तर बघा हे असं घट्ट होऊन जातं. त्या म्हणजे ते तेल व्यवस्थित त्या पिठाला लागलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ. थोडंच पाणी घालायचं आहे. आता हे पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे. त्याला आपण आता बाजूला ठेवूया थोडा वेळ. तेव्हापर्यंत त्याच्या आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, स्टफिंग. ते मी तुम्हाला करून दाखवते. आता हे असं कपडे टाकून ठेवा, ते सुकणार नाही पीठ. आता मी थोडंसं तेल घेतलंय. त्यामध्ये पहिल्यांदा मी हे मिरची थोडं भाजून घेणार आहे, म्हणजे रोस्ट करणार आहे. हे जरा कुरकुरीत व्हायला पाहिजे, तेव्हापर्यंत जरा रोस्ट करून घेणार, भाजून घेणार. आता कुरकुरीत झाली मिरची. पहिला मी काढून घेते. याच तेलामध्ये मी आता मोहरी घालणार आहे. उडद घालणार, कढीपत्ता, रवा, याच्यात रवा घातला मी आता. तर एक मस्त खमंग येण्यापर्यंत भाजून घेऊया. मी तेव्हा सामग्री दाखवताना एक वस्तू मी सरप्राईज आयटम म्हणून ठेवून दिलंय, ते आता मी घालते. ते म्हणजे खोबरा. बँगलोरियन डिश म्हटलं की खोबरं नाही आलं असं होऊ शकत नाही का. त्याला व्यवस्थित
भाजून घेते. थोडंसं मीठ घालायचंय, साखर घालणार मी आता. साखरेने ना त्याच्या आतमध्ये सारणचं टेस्ट म्हणजे नमकीन जे आहे ते एकत्र होऊन मस्त त्याचं स्टफिंग आपल्याला खाताना जाणीव होईल आपल्याला. त्याच्या वेगळं पद्धत आहे. आणि आता मी हळद घालते. याच्यात आपण तेव्हा हे बघा, हे मिरची तेव्हा भाजलेले होते, ते असे बुके होते. हे गणे घालायचे. एकदम खुशखुशीत झालेलं आहे. तुम्ही तिखट तुमच्या हिशोबानेच घेऊ शकता. तुम्हाला खूप तिखट लागत असेल तर मिरची जास्त घेऊ शकता. हे बघा, आता हे सारण रेडी झालंय. याला आपण ते आता पुरीमध्ये स्टफ करायचं. ही दुसरी प्रोसेस आहे. ही आता सारण आहे ना, मी थंड करायला ठेवते, जेणेकरून आपल्याला लाटायला बरं पडेल. बिस्किट रोटीसाठी आता मी तेल तापायला ठेवते. आता याचे ना छोटी छोटी गोळी बनवून घ्यायचे. तर आपण त्याला लाटायला घेऊ. आता याच्यामध्ये तुम्हाला हे मसाला घालायचा आहे. आतमध्ये स्टफ करायचं आहे. हे एक्सेस झालेलं पीठ ते काढू शकता. आणि आता एक मस्त स्टफिंग पराठासारखं झालेलं आहे. असं जरा दाबून घ्यायचं तर मिश्रण व्यवस्थित आतमध्ये स्टिक होईल. आता आपण याला तळायला घेऊ. श्रीमंत असेल असंच कसं आपण कचोरी तळतो तसं आहे. बाकीचे पण मी बिस्किट रोटी करते, असंच ट्राय करते. आता सगळं बिस्किट रोटी तळून तयार झालेलं आहे. आता आपण करूया याला प्लेटिंग. आता याला तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता. 2 चटणी बनवले, ग्रीन आणि लाल चटणी, त्याच्यासोबत पण खाऊ शकता. पाणीपुरीचं पाणी आहे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता. मस्त यामी बिस्कुट रोटी रेडी आहे की नाही फ्युजन या दिवाळी पार्टीसाठी. हे बघा किती खुशखुशीत झालेलं आहे. आवाज येतोय. आवडली ना रेसिपी? आणि विसरू नका 3 चेअर्सला लाईक आणि सबस्क्राईब करा.